नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपला हा चॅनल खास आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठीच आहे, जिथे आपण शेतीतले नवीन विचार, सोप्या पद्धती आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळवायचं यावर अगदी साध्या सोप्या भाषेत बोलतो. आपला एकच प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत योग्य आणि कामाची माहिती पोचली पाहिजे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. बघा ना, आज आपल्या सगळ्यांसमोर एक मोठं आव्हान आहे. पाऊस वेळेवर पडत नाही, ऊन दिवसेंदिवस वाढतंय. अशा परिस्थितीत शेती करायची तरी कशी? कमी पाण्यात, कमी खर्चात आपण चांगला नफा कसा मिळवू शकतो, ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. आणि ते उत्तर आहे बाजरीच्या शेतीत. चला, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की आज शेतीसमोर नेमकं आव्हान आहे तरी काय, अडचण काय आहे. कारण एकदा का आपल्याला मूळ समस्या कळली की मग त्यावर उपाय शोधणं एकदम सोपं होऊन जातं. विचार करा, पूर्वी कसं होतं? पाऊस वेळेवर यायचा, हवामान बऱ्यापैकी आपल्या अंदाजानुसार चालायचं. पण आता तसं राहिलंय का? अजिबात नाही. पाऊस कधीही येतो, कधी इतका की सगळं वाहून जातं, तर कधी महिनोमहिने त्याचा पत्ताच नसतो. आणि ऊन तर वाढतच चाललंय, जमीन अक्षरशः तापतीये. याचा थेट परिणाम आपल्या नेहमीच्या पिकांवर होतोय. पीक नीट वाढत नाही, पाण्याअभावी जळून जातं आणि आपल्या हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. यात आपलं खूप मोठं नुकसान होतं. पण मित्रांनो, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच. आणि या बदलत्या हवामानाच्या समस्येवर निसर्गानेच आपल्याला एक जबरदस्त उपाय दिला आहे. एक असं पीक जे या सगळ्या अडचणींमध्ये फक्त टिकून राहत नाही, तर अगदी जोमानं वाढतं. आणि ते पीक म्हणजे आपली सर्वांची परिचयाची बाजरी. आता तुम्ही म्हणाल, बाजरीच का? तर बाजरी हे एक असं धान्य आहे जे खूप चिवट आहे. चिवट म्हणजे काय? म्हणजे कितीही कडक ऊन असू द्या, पाऊस कितीही कमी पडू द्या, किंवा जमीन जरी थोडी कमी सुपीक असली तरी हे पीक तग धरतं, हार मानत नाही. म्हणूनच ज्या भागात पाण्याची नेहमीच कमतरता असते, त्या भागासाठी बाजरी म्हणजे देवाचा आशीर्वादच आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण बाजरीच्या पिकाला वाढण्यासाठी फक्त 250 ते 300 मिलीमीटर पाऊस पुरेसा होतो. जरा विचार करा, जिथे दुसरी पिकं पाण्याशिवाय माना टाकतात, तिथे आपली बाजरी एवढ्या कमी पावसात सुद्धा हसत खेळत उभी राहते आणि आपल्याला चांगलं उत्पादन सुद्धा देते. आहे की नाही कमाल? आता हा फरक बघा, म्हणजे सगळं काही अगदी स्पष्ट होईल. एका बाजूला आहे बाजरी आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपली इतर पारंपरिक पिकं. बाजरीला जास्त ऊन चालतं, पाणी अगदी कमी लागतं आणि जमीन हलकी असली तरी ती तक्रार करत नाही. पण दुसरीकडे आपल्या इतर पिकांना जास्त ऊन सोसवत नाही, त्यांना पाणी भरपूर लागतं आणि जमीनही एकदम भारी, कसदार हवी असते. हा फरकच आपल्याला सांगतोय की आजच्या काळात बाजरी लावणं किती हुशारीचं काम आहे. मित्रांनो, बाजरी फक्त एक कणखर पीक आहे एवढंच नाही, तर ते आपल्यासाठी दुप्पट फायदेशीर आहे. एक तर ते शेतात टिकतं आणि दुसरं म्हणजे ते आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या खिशासाठी, दोन्हीसाठी खूप फायद्याचं आहे. चला, हे फायदे नेमके काय आहेत ते बघूया. आजकाल शहरातले लोक आरोग्याबद्दल खूपच जागरूक झाले आहेत आणि बाजरी म्हणजे तर आरोग्याचा खजिनाच आहे. यात फायबर भरपूर असल्यामुळे पोट साफ राहतं. प्रोटीन म्हणजे प्रथिनं भरपूर असल्यामुळे शरीराला ताकद मिळते. लोहसुद्धा भरपूर आहे, त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर बाजरीची भाकरी अमृतासारखी आहे. त्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहायला मदत होते. आणि या सगळ्या आरोग्यदायी फायद्यांमुळे काय होते माहितीये? बाजारात बाजरीची मागणी प्रचंड वाढली आहे. लोक आता गहू, तांदळासोबत बाजरी, ज्वारीसारखी धान्य आवर्जून मागत आहेत. आणि फक्त आपल्या देशातच नाही, तर परदेशातूनही बाजरीला मोठी मागणी येते. आता साधा हिशोब आहे, मागणी वाढली की त्याचा थेट फायदा कोणाला होतो? तर तो होतो आपल्या शेतकऱ्याला. कारण मागणी वाढली की भावही चांगला मिळतो. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. बाजरीचं पीक घ्यायचं हे तर ठरलं, पण ते यशस्वीपणे घ्यायचं कसं, ह्याचीच सोपी आणि सरळ पद्धत आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. फक्त थोडं लक्ष देऊन ऐका. यशस्वी शेतीसाठी या 5 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली, जमिनीची चांगली मशागत. दुसरी, आपल्या जमिनीला साजेसा वाढ निवडणं. तिसरी, योग्य पद्धतीने पेरणी आणि बीज प्रक्रिया. आता बीज प्रक्रिया म्हणजे काय? तर पेरणीआधी बियाण्याला औषध चोळणं. त्याने होतं काय की सुरुवातीच्या काळात पिकाला कीड लागत नाही. चौथी पायरी आहे वेळेवर खत देणं. आणि पाचवी, जी खूपच महत्त्वाची आहे, ती म्हणजे कीड आणि रोगांपासून पिकाचं संरक्षण करणं. बाजरीवर लष्करी अळी किंवा खोडमाशी येऊ शकते, त्यासाठी पिकावर नियमितपणे एक नजर फिरवणं गरजेचं आहे. जर प्रादुर्भाव दिसला तर लगेच कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य औषध फवारणी करायला हवी. वेळेवर काळजी घेतली की मोठं नुकसान सहज टळतं.
एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, आपलं 50% यश हे आपण कोणतं बियाणं निवडतो यावर अवलंबून असतं. जर आपली जमीन हलकी मुरमाड असेल तर 92-31 किंवा हायराईज सारखे वाण चांगले ठरतात. जर जमीन मध्यम काळी असेल तर 92-32 किंवा एसेंट वाण जास्त उत्पादन देतं. आणि जर आपल्याकडे पाण्याची सोय असेल तर जास्त उत्पन्न देणारे खास हायब्रिड वाणच वापरा. पण निवड करण्याआधी जवळच्या कृषी सेवा केंद्रात किंवा एखाद्या अनुभवी शेतकऱ्याचा सल्ला घ्यायला विसरू नका. आता खतांचं बघूया. चांगली गोष्ट ही आहे की बाजरीला खूप खतांची गरज नसते, पण योग्य वेळी योग्य खत दिलं तर उत्पादन नक्कीच वाढतं. पेरणीच्या वेळी शक्य असेल तर शेणखत सोबत 20 किलो DAP आणि 15 किलो पोटॅश जमिनीत मिसळा. आणि पेरणीनंतर साधारण 1 महिन्याने जेव्हा पिकाला फुटवे येतात ना, तेव्हा 20 किलो युरिया द्या. यामुळे पिकाची वाढ एकदम जोमदार होते आणि दाणे चांगले भरतात. चला आता बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्याची आपण सगळेच वाट बघत असतो, म्हणजे नफा. आपण जी काही मेहनत करतो ती शेवटी चांगला पैसा मिळावा यासाठीच ना. तर मग बाजरीच्या शेतीतून आपल्याला आर्थिक फायदा कसा होतो ते पाहूया. जर आपण आत्ता सांगितलेल्या सोप्या पद्धती वापरून बाजरीची शेती केली तर नेहमीच्या उत्पादनापेक्षा 15 ते 20% जास्त उत्पन्न मिळतं. हे अगदी हमखास. म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे आपली 10 पोती निघत होती तिथे आता आरामात 11-12 पोती निघतील. आणि हा आपला थेट नफा आहे. बाजरीच्या शेतीतल्या नफ्यामागे या 3 सोप्या गोष्टी आहेत. याला आपण नफ्याच्या 3 चाव्या म्हणू शकतो. पहिली, लागवडीचा खर्च कमी आहे कारण पाणी, खतं, औषधं कमी लागतात. दुसरी, उत्पन्न खात्रीशीर मिळतं कारण पीक हवामानाला सहजासहजी हार मानत नाही. आणि तिसरी, बाजारात बाजरीला भाव चांगला मिळतोय कारण मागणी वाढतेय. कमी खर्च आणि जास्त उत्पन्न म्हणजेच निव्वळ नफा. म्हणूनच मित्रांनो, आजच्या काळात हे एक वाक्य पक्क लक्षात ठेवा. जर कमी पाण्यात कमी खर्चात जास्त नफा मिळवायचा असेल तर बाजरीची शेती हा एक हुशार शेतकऱ्याचा पर्याय आहे. खरं तर हा फक्त एक पर्याय नाही तर बदलत्या काळाची गरज आहे. तर मग जाता जाता एकच प्रश्न, आपल्या शेतीला या बदलत्या हवामानानुसार बदलून एक सुरक्षित आणि फायदेशीर भविष्य घडवण्यासाठी आपण तयार आहोत का? यावर नक्की विचार करा. ही माहिती आपल्याला उपयोगी वाटली असेल तर आमच्या या प्रयत्नाला नक्की लाईक करा. ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत.